नमस्कार मित्रांनो मी अनुजा. आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे. ज्यावेळेस मी घरी होते आणि मला त्या दिवशी चांगलंच आठवतं आहे. त्या दिवशी सुट्टी होती आणि दिवसभर मला काही काम पण नव्हतं. त्यावेळेस मी अशीच बसले असताना आमच्या शेजारचा एक जण आलता आणि त्याचं नाव अनिकेत. सगळे त्याला अनाच म्हणायचे, मात्र मी त्यांना आवजावं बोलत असायचे, "काय हो अनिकेत, आज कसं काय निवांतच आहे का घरी?" त्यावेळेस ते म्हटले, "हो, आज निवांतच आहे. तुम्ही पण घरीच दिसताय, कामाला नाहीत का गेला?" मी म्हटलं, "नाही ना, आज काम नाही, आज सुट्टी आहे. आज काय दिवसभर घरीच." मी म्हटलं, "हो, घरीच आहे, काही करमत पण नाही." त्यावेळेस ते म्हटले, "हो, मग चला येताय का पिक्चरला? आपण जाऊया आणि एखादा चांगला नवीन आलेला चित्रपट पाहूया." मी म्हटलं, "हो, आले असते हो, पण आता मला काही तिकडचं माहीत नाही आणि मी कधी गेले पण नाही." त्यावेळेस तो म्हटला, "तुम्ही नका काळजी करू, मी जातो. मी तुम्हाला घेऊन जातो आणि मग काय तुम्हाला खूप आनंद भेटेल. तुम्हाला तर कोण नेणार आहे?" त्यावेळेस मी म्हटलं, "हो." त्यावेळेस तो म्हटला, "मी लगेच गाडी घेऊन आलो, तोपर्यंत उरकून बसा. थोड्या वेळात चालूच होईल पिक्चर." मग मला त्याने नेलं आणि तिकडेच काय काय केलं तीच कथाच मी तुम्हाला सांगणार आहे. तशी ही कथा मला माझ्या मैत्रिणीने सांगितली होती आणि चक्क 2 ते 3 महिन्यापूर्वीच तिच्यासोबत ही कथा झाली होती. मात्र तिचीच कथा मी माझी असल्यासारखी सांगते, जेणेकरून तुम्हाला एक वेगळाच आनंद भेटेल. आणि चला मग कथेला सुरुवात करू. मित्रांनो, तसं म्हणायला गेलं तर मी एका दुकानामध्ये काम करत असायचे आणि दिवसभर माझा तिकडेच जायचा. मात्र आज सगळ्यांना सुट्टी होती आणि आमचं दुकान पण बंद होतं आणि त्याच्यात पगार पण झाला नव्हता. मला घरात थोडेसे उसने-पासने पैसे घेऊन थोडंसं मंडईतलं सामान पण भरायचं होतं, कारण की नंतर मला वेळ भेटत नाही. आज सुट्टी पण होते, मात्र कोणी पैसे पण देत नव्हतं. मी अशीच निवांत बसले होते आणि बसले असताना आमच्या बाजूलाच खूप लोकं अशी म्हणजे राहायची. आपापली घरं होती. माझी तशी इथे पहिल्यापासून चांगली सगळ्यांची ओळख आहे. त्यामुळे सगळेच अगदी व्यवस्थित बोलतात, जणू काही मी त्यांच्या घरातले आहे. आणि त्याच्यात आमच्या इथले अनिकेत, मी त्यांना आवाज बोलत असायचे. त्यांचा स्वभाव सगळ्यालाच माहीत होतं. ते अजून एकटेच होते, म्हणजे सिंगल होते आणि तसं घरी खूपच चांगलं होतं. दिसायला खूपच ते दणकेट, मात्र तेवढेच रागीट होते. नेहमीच त्यांना व्यायामाचं एवढं काही वेड असायचं की सकाळ संध्याकाळ ते बाहेर ग्राउंडवरतीच असायचे. असं मी ऐकलं होतं माझ्या मैत्रिणीकडून की ज्यावेळेस माझी मैत्रीण त्यांना भेटायला गेले होते, त्यावेळेस त्यांना काय झालं होतं काय माहीत, तिला ते सोडायला तयार नव्हते आणि तिला खूप प्रेम केलं होतं, त्यांनी सुख दिलं होतं. मात्र मी एवढंच ऐकलं होतं. मी जास्त काही त्यांना बोलत नसायचे. त्यावेळेस तिथून चालले होते आणि म्हटले, "काय हो, आज निवांतच?" मी म्हटलं, "काय करू, आज सुट्टी. तुम्ही पण आज घरीच दिसताय. कुठे गेले तुमचे मित्र? दिवसभर मित्रात वगैरे फिरत असता आणि तुम्हाला घरी जायचं सुद्धा समजत नाही." त्यावेळेस ते हसले आणि म्हटले, "हो, मित्र नाहीत, आज कुठेतरी बाहेर गेले असतील." त्यावेळेस ते म्हटले, "तुमचं बरं आहे आपलं, आज सुट्टी निवांतच असणार. मग चला येताय का कुठे बाहेर फिरायला?" ते बोलून गेले होते. नंतर त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं, "कुठे नेताय मला? नेत असला तर चला, पण मला काही इकडचं माहीत नाही." त्यावेळेस त्यांनी विचार केला आणि म्हटले की नवीन पिक्चर आले आहेत तुमच्या आवडीच्या हिरोचा, चला येताय का मग? मी म्हटलं, "मी कुठे नाही म्हणते, तुम्ही घेऊन जात असेल तर. मात्र मला इकडचं काहीच नाही माहीत, मग कसं होणार?" ते म्हटले, "तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त माझ्यासोबत या, म्हणजे मी बघा तुम्हाला कसला आनंद देतो." मी म्हटलं, "म्हणजे काय?" त्यावेळेस ते म्हटले, "अहो, म्हणजे पिक्चर दाखवण्याचा." तर मी म्हटलं, "बरं चला, उरका लवकर या." मग ते गेले आणि गाडी घेऊन आले होते. मी मागे बसले. आमच्या आजूबाजूचे असे बघत होते की आम्ही कुठेतरी बाहेरच चाललो आहे. त्यावेळेस मी म्हटलं, "हो, हे लोकं का असे पाहतात?" त्यावेळेस ते म्हटले, "लोकांचा नका विचार करू आणि चला तुम्ही." मी त्या दिवशी खूपच सुंदर दिसत होते. हे मला गाडीवर बसल्यावर ते म्हटले की "रोजच्यापेक्षा आज मात्र कमालीचाच तुम्ही दिसत आहात. तुमच्यामधील बदल मी पाहिला आहे. आधी कशा राहायच्या आणि आता खूपच देखणं तुम्ही दिसत आहात." मी म्हटलं, "हो का? का उगाच खोटं बोलताय?" ते म्हटले, "हो, खरंच हो." ते सारखे मला आरशातून पाहत होते आणि मला बोलण्याचा प्रयत्न करत होते. मी पण त्यांना पूर्ण साथ देत होती.
मग काय आम्ही खूप वेळ बोललो आणि त्यावेळेस ती म्हटली की चला. आम्ही दिवसभर खूपच आनंद घेतला. संध्याकाळचे 7-8 वाजले. आम्ही बाहेरच फिरत होतो आणि मी यांना म्हटलं, अहो किती वेळ झाले, आता चला ना घराकडे. त्यावेळेस ते म्हटले आता लगेच. त्यावेळेस मी म्हटलं बरं. मला पण वाटत होतं की मी त्यांच्यासोबत आले तर रिकामा वेळ घालवावा. त्यावेळेस त्यांनी मला सोबत घेऊन गेले. म्हटले तुम्हाला खूप भूक लागली असेल ना. मी म्हटलं हो, पण आता काय करायचं. ते म्हटले नका काळजी करू. आम्ही दोघांनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि आता त्यांनी मला घेऊन एका ठिकाणी गेले. तिकडे कोणीच नव्हतं. मी म्हटलं अहो इथे कशाला आणलं. त्यावेळेस ते म्हटले की मला एक तुम्हाला बोलायचं आहे. मी म्हटलं हां बोला ना, त्याच्यात काय एवढं. ते म्हटले मला तुम्ही खूप आवडता. माझी खूप इच्छा होते तुमच्यासोबत करण्याची, मात्र तुम्ही माझ्यासोबत आहात तर असं मला वाटतं की तुम्ही कायमचंच माझे झाले. मी काय बोलावं आणि काय नको हे मला समजत नव्हतं. तसं तर माझ्या मनात होतंच. त्यावेळेस मग मी म्हटलं हो का, काय काय आवडतं माझ्यामधील. तर ते मला सगळं सांगू लागले. मला कोणी माझी एवढी तारीफ केलेली खूपच आनंद व्हायचा आणि मला खूपच भारी वाटत होतं. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते झाले ना चालू तिथे. ते मला प्रेम करू लागले. त्यांची करण्याची पद्धत तर खूपच निराळी होती आणि वेगळी. त्याच्यामुळे मला सुख भेटू लागलं. दिवसभर आम्ही इकडेच होतो, त्यामुळे आम्हाला कोणी थांबवणारं पण नव्हतं आणि प्रेम करण्यापासून अडवणारं पण नव्हतं. त्यांनी मला खूप प्रेम केलं आणि सुख दिलं. मी वेडीपिशी झाले. दिवसभर नुसतं त्यांच्या मिठीत तर होते आणि रात्रभर पण त्यांनी एका खोलीवरती नेऊन मला सुख दिलं. तिथून पुढे जेव्हा जेव्हा माझ्या सुट्टीचा किंवा मी निवांत असायचे त्याच्यासोबत जायचे त्या अनिकेतसोबत. आणि मग काय ते माझी सगळी हौसमौस पुरवायचे. मला पण त्यांच्याशिवाय आता दमच निघत नसायचा. कधी एकदा सुट्टी घेऊन त्याच्याजवळ जाते आणि त्याचं मी प्रेम त्याच्यावर करते, असंच व्हायचं. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.